मध्यभागी कर्णाच्या रथाचे चाक मातीमध्ये अडकले आणि तो त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. याच्या अशा स्थितीत अर्जुनाच्या तिरस्काराची संधी होती, कारण कर्ण युद्धात अर्जुनाचा कट्टर शत्रू होता. अर्जुनाच्या मनात संकोच होता, कारण कर्ण एक अवघड स्थितीत होता. अर्जुन त्याला मारू इच्छित नव्हता, परंतु त्याच्या मनात असं वादळ होतं, आता कर्ण युद्धासाठी योग्य स्थितीत नाही, तरी त्याला मारणं योग्य नाही. अर्जुन एक महात्मा होता आणि त्याला न्याय आणि धर्माचे पालन करायला शिकवलं गेलं होतं. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन, युद्धात तुम्हाला धर्मानुसार वागायला हवे. तुमच्या शत्रूच्या दुर्बलतेचा फायदा घेणे हे तुमचं कर्तव्य नाही. कर्ण हा एक महान योद्धा आहे, परंतु त्याच्याशी युद्ध करताना तुम्हाला कर्तव्य आणि नीतीचं पालन करायला हवं. श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुन कर्णावर प्रहार करायला तयार होतो. कृष्णाने अर्जुनाला त्याच्या हृदयातील धर्माचा मार्ग दाखवला